नमस्कार बहिणींनो. हो, आता उठले मी, नाही का. उठले आणि ते पोरग आलं ना खालून, म्हणून मी उठले. आणि बघा, दरवाजा वाजला दरवाजा वाजला आणि जरा उशीर उठायला लागते, गुडघ्याचा त्रास आहे म्हणून मी उशिरा जरा म्हणजे 1 मिनिटाने उठले. दरवाजा खोलून बघते तेव्हा कुणीच नाही आहे. दरवाजा खोलून बघते, मला वाटलं लेकरं आली का काय की, पण नाही यार, म्हणजे कुणीच नाही दिसलं मला. म्हणलं जाऊ दे, बहिणींना सांगू. मग आता म्हणलं आता उठले तर आता नाही झोपत. आता नाही का, बनवते आता चहा बी आणि पिते. चहा बनवून पिते. मग आता काय मन तर लागा नाही, पण आता काय करायचं. आता मनाला तर बनवावंच लागल ना मला. आता मन तर लागा नाही, पण या मनाला बनवणं माझं गरजेचं आहे ना. लेकरं पण बोला ना, लेकरं पण बोला ना. आता एवढं जवळ घर आहे. एखादं म्हणते बाबा आपल्या घरच्यावर रागून मोठी मम्मी आली या, तर आपण आपल्या मोठ्या मम्मीसाठी तरी 2 शब्द जाऊन बोलाव. लेकरं पण बघा ना कसे कोमट आहेत, लेकरं पण. आणि माझा जीव प्राण सगळा त्यांच्यासाठी. एक झोप काढते आणि नंतर कुठं झोप लागते. आता त्यांना तर खुशीच वाटत असेल ना, मी घर सोडून गेले तर त्यांना खुशीच वाटत असेल ना. त्यांना थोडं माझं दुःख वाटणार आहे? दुःख नाही वाटणार त्यांना. बसून बोलते बहिणींना, बसायला येत नाही हो, बसायला येत नाही. अशी करून बसते. लय गुडघ्याचा त्रास आहे, काय सांगायचं बहिणीनं तुम्हाला. लय गुडघ्याचा त्रास आहे. बसले बाबा आता, लयच दुखायला लागले तो गुडघे. बघा हात आहे कमी, परी दुखायला लागलाय. तरी वाटते ना हो बहिणींना, सुजन आहे बघा. हे पण सुजले ना, हे का लय दुखतंय. इकडचं नाही एवढं दुखत, इकडं नव्हती सुजन तर इकडे बी सुजन आहे. तर काय करावा. बसली असं कोलट टिकणी बसली अशी करून, नाही का. पायावर पण जोर मारा येत नाही जास्त. तर बसले आता, म्हणलं आता काय थोडं बोलून कसं काय सोडू, म्हणून म्हणलं बसतेच बघा. अशी बसले ना तरी मला जमा नाही. खाली अशी मांडी घालूनच बसते. हा, आता बसले. आता म्हणलं चहा पाणी करावा. काय हो, एकलीला कर्म बी नाही, काय नाही. ते बाजूवालं पोरग येते जरा, असे ढेकर येते तर मग मला तकलीफ होती. या काल तर दिवसभर छातीत दुखत होतं बघा. हे पुरं इथं नाही, इथं असं हे असं खाली दुखत होतं. इकडं आधी दुखलं, नंतर आता हे दुखायला लागलं. हे दुखायला लागलं. ते हाडं आहेत नाही आपले, हे हाडं असतात नाही, हाडं अजून मी दुखायले. आपली हाडं असतात ना, ते दुखायला लागले. तर आता दवाखाना तरी किती करायचा बरं. आणि मला एकलीला जायला पण जमत नाही दवाखान्याला, कोणीतरी संग पाहिजे. आणि एकली बी जावं, रिक्षा नाही, रिक्षा बी करायला लई लांबवर चलत जावं लागतं. आणि तिथून पुढं लांब रिक्षा आहे. आणि मग तेवढं चलूच तर मला नाही ना जमत. तिथं जावं तर डॉक्टर म्हणतंय कुणाला घेऊन आलात, एकलंच आलात. आता काय सांगू, एकलंच आलात का. दवाखान्यात गेलं, हॉस्पिटलमध्ये गेलं तर हॉस्पिटलवाले बोलतात अकेले क्यों आए, बच्चे को लेके आने का ना, भाऊ को लेके आने का ना.
बेटे को लेके आने का ना असं म्हणतात बघा. पोरांना आणायचं, सुनाला आणायचं. आता काय सांगू मी त्यांना? येत नाही म्हणू का ते बोलत नाहीत म्हणू? आ काय सांगू त्यांना तुम्ही सांगा. अहो एवढं हे लेकरांना जीवपरान लावून आज माझ्या एक बी कामाला नाही. आता काय बोलू? आणि काय बोललं आता सांगितलं तर सगळे जगदुनियाच्या आई बहिणी बघतात, भाऊबंद बघतात. मग कसं वाटतंय? सांगायला पण नको वाटते ना. असा हात करायला नाही, असा हात करायला नाही. सांगायला पण नको वाटते ना. आपल्याच तर घरच्यांची निंदा केल्यासारखं वाटतंय ना. निंदा केल्यासारखं वाटते ना. हे माझं ओरिजिनल आहे, माझं ह्याच्यात काहीच खोटं नाही. जे है ते है, जसं है तसं है बस. आणि सगळं तर मी देवावरच सोडून दिलेलं आहे. देवा परमेश्वरा तुला काय करायचं ते कर, काय करायचं ते कर. आपल्या काय हातामध्ये, आपल्या काय हातामध्ये? आपल्या जे मनात आहे ते देव थोडा करतोय. देवाला त्याच्या मनात काय आहे तेच करणार ना. फक्त आपण हात जोडायचं. देवा परमेश्वरा तूच आहेस, देवा परमेश्वरा तूच आहेस, हे परमेश्वरा तूच आहेस, हे प्रभू तूच आहेस. आपण देवालाच हात जोडतो ना. देवाशिवाय आपल्याला कोण आहे? तुम्हाला झालं, आम्हाला झालं. देव सगळ्यांसाठी आहे. थोडा देव माझ्यासाठीच आहे, देव थोडा माझंच ऐकतंय. देव तर सगळ्यांचाच आहे ना. तुमचा आहे, आमचा आहे, सगळ्या दुनियाचा आहे का नाही? देव माझ्यासाठी थोडा आहे. देव तरी कुठं कुठं बघणार आहे? जाऊ जसं आहे तसं चालायचं. आता काय करायचं? बहिणींना माझ्या येडं बघ जाऊ. आणि काय माहिती पोरांनी पण हे माझं आयडी कसं केलंय कसं नाही ते पण मला माहिती आहे. लहान पोरग नाही का, लहान पोरग आहे ते आमच्या मुलाचं, त्यांनी केलेलं आहे आम्हाला. आणि आम्हाला काहीच माहीत नाही कसं केलं काय केलं. त्याला म्हणते ते माझ्यावर चिडते. आता मी तर हे बघा आयडी कसं आहे माझं आणि कसं नाही मला काय माहीत नाही आहे. आता माझं शिक्षण असलं तर मग थोडे व्यावं 3री 4थी पण असतं ना तरी पण मला कळलं असतं की हे काय आहे. मला शिक्षण काहीच नाही आहे. त्यामुळे अहो नुसतं आंधळ्यावानी बसायचं आले माझं, नुसतं आंधळ्यावानी. काय अहो आता कोणी मॅचेस दिला, कोणी कमेंट दिली, कोणी काय दिलं तर लहान लेकरला म्हणते अरे मला सांग रे हे काय आहे, बघा रे कुठली कमेंट आली, काय आलं. माझ्या बहिणी पाठवतात, माझे भाऊ पाठवतात, किंवा भाषे पाठवतात, किंवा लेकर बाळ पाठवतात, बाळगोपाळ पाठवतात. काय बी त्यांना मनाला वाटलं तर ते पाठवतात. माझ्याबद्दल थोडं वाईट थोडं पाठवणार आहेत, माझ्याबद्दल चांगलंच पाठवतील ना. म्हणून असं वाटतंय ना आपल्याला पण माहीत पाहिजे, आपल्याला पण माहीत पाहिजे ना माझ्याबद्दल काय म्हणतात. बहिणी भाऊ सगळे माझ्याबद्दल काय म्हणतात, माझे आवडतात का नाही येडव का काय. बहिणींना माझा व्हिडिओ बघून मला सपोर्ट करी जा, लाईट करी जा. 4 दिवस झाले आज मी घरी नाही आहे. दवाखान्यात जायचं होतं. ते गोळ्या थोडेच आहेत ना, 2 दिवसाच्या आहेत. तिथं पण 2000 रुपये लागतात. 2000 रुपये लागतात. महाग आहेत ना. 5-6 दवाई भेटते ना. आता हे बघ इकडं दुखलं माझं, इथं जास्त दुखलं. परी मी तसंच असं ओव्याचं पाणी पिलं, अजून जिऱ्याचं पाणी पिलं. मला एक मद्रासीनं सांगितलं होतं, म्हणले असं ढेकरं येतात ना, सारखे ढेकरं येतात ना. मला म्हणली ओव्याचं पाणी पीत जा, किंवा हे जिऱ्याचं पाणी ते पीत जा.
म्हणजे मग कसं आपलं हे असे शिरा बिरा आपले हे होते चमकतात ना, असे शिरा बिरा, तर त्याने मोकळ्या होत्या. तर मग मी का नाही तर पहिलं कसं सारखं दवाखान्याला, थोडं इथं चमक निघली इथं चमक निघली, सारखं दवाखान्याला पळायचं. पण आता काय करते, मला सांगितले ना आया बहिणीनं आपल्या, सांगितलंय ना तेव्हापासून मी तसंच करते. मग माझं दबतंय जरा. आता बघा काल लय तकलीफ झाली मला दिवसभर, परी मी तसं 2 टाइम करून पिलं, रात्रीचं झोपताना पिलं, आता सकाळी पिलं. आणि पाणी पिऊन असं गरम पाणी उकळून 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 पिलं ना, म्हणजे जिरे टाकून किंवा ओवा टाकून, मग तेव्हापासून जरा बरं वाटलं मला. म्हणून झोपले होते मी आता, म्हणून कडी वाजायला लागली म्हणून उठले मी. तर कुणीच नाही, तर म्हणलं जाऊ दे बहिणीला बोलू जरा. अजून तोंड पण नाही मी धुतलं. चला बहिणींना मला क्षमा करा, मी सकाळी सकाळी तुम्हाला माझं सगळं हे सांगितलं. मला क्षमा करा, मला माफ करा बहिणींनो. आणि लाईट करा, तेवढं सपोर्ट करा मला. माझा व्हिडिओ बघा जा, किती 2 मिनिटाचा 1 मिनिटाचा पण नसते माझा व्हिडिओ. बघा जा माझा व्हिडिओ. आता तुम्हीच आहेत नाही का, सपोर्ट करायला तुम्हीच आहेत. अहो का लेकरू सध्यामध्ये बोलायला नाही आहे. बघू आता बाजूला लेकरू आलं तर मग त्याला म्हणून बाबा थोडं मध्ये मध्ये बोललं ना तर जरा बरं वाटतंय ना. तर ते पण माझ्याकडे खायला प्यायला येते. आता इथं कसं काय खायला प्यायला देऊ, तरी पण मी काय बनवून थोडंसं तर त्याच्यातलं देईन. माझ्या हातचं आवडतंय ना त्याला. मग काय नाही बघा, काल धरून स्वयंपाक नाही, पाणी नाही, काय नाही. कोणासाठी करू, कोणासाठी करू? ते लेकरं बाळासाठी करत होते, तर त्यांना मी नाही पाहिजे, त्यांच्या मायबापाला मी नाही पाहिजे, तर आता काय करायचं? आता त्यांना मीच नाही पाहिजे तर काय करणार? म्हणते कुठं रूम बघन 2-3 हजाराची. आता काय करायचं? आता इथं कवर राहायचं? 4 दिवस झाले इथं आहे, इथं किती दिवस राहू? आता ते गेलेत कामाला म्हणून मी इडव काढलाय, नाही तर मी त्यांच्यासमोर कशी काय इडव काढणार? चला बहिणीनं बघा माझा इडव, लाईट करा, सपोर्ट करा या बहिणीसाठी, आणि बघा जा माझा इडव.